हादरा. निहाल जातोय तंबूच्या दिशेने. स्वामी समर्थ या संघाला पहिल्या चेंडूवरती पहिला हादरा. तेव्हा अतिरिक्त खेळाडू ओम साईराम संघ एक्स्ट्रा प्लेयर किधर है? चला पहिल्या चेंडूवरती मोठा आदरा तंबूच्या दिशेने जाताना दिसला. निहाल आणि त्याची जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आलाय. निहाल चला स्वामी समर्थ संघ थोडं सहकार्य करायचंय. 1 रनची पेनल्टी. निर्णय पंच सांगायचा. चला ओम साईराम संघ एका मिनिटासाठी 1 रनची पेनल्टी लागलेली आहे. कितना भी समेट लो ये वक्त दोस्तों किसी के लिए रुकता नहीं. 1 मिनिट की देरी और 1 रन खर्चा हो गया. मोठा फटका गेला प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो 1 बाउंस थ्रो. चला 3 चेंडू आणि 3 धावा झाल्या. संकेत आणि करणची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. गोलंदाजी मारावर विचार केला तर सनी नो आणि नो +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये. स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढे येणारा चेंडू आहे स्वामी समर्थ या संघासाठी फ्री हिट. तीन चेंडू आणि 5 धावा आणि फ्री हिट वरती मारण्याचा प्रयत्न. धावू नका. फ्री हिट वर जर का धावचल झाली ना त्याला 4 चेंडू 5. चला डगआउट मधून फक्त अपील करा. आणि अतिरिक्त धाव. पंच ओंकार पाटील आपले हात खोलताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झाले 4 चेंडू 6 धावा. चला या मॅच नंतर आपल्याला एक गायक लाभणार आहेत. 5 चेंडू 6 धावा. मोठा फटका गेला तर पुलचा शॉट. सुंदर क्षेत्ररक्षण. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे ती 7.
पेनल्टी ऍड करून 7 झाल्यात हा, याचं सुद्धा भान असू शकतं पेनल्टी ऍड करून. चला या मॅच नंतर आपल्याला राज विश्वकर्मा याच्या हस्ते गीत ऐकायला भेटणार आहे. त्यांनी इकडे येऊन सांगितलं की मला एक गाणं बोलायचं आहे, तर त्याला सुद्धा संधी देईल आणि त्याच्या गाण्यावरती राजूभाई नक्की डान्स दाखवेल प्रेक्षकांना. चला चला चला, ज्या प्रेक्षक वर्गांना ज्याची आतुरता असते त्याचा कौल घेतलेला आहे संकेत आणि करणच्या जोडीने. पॉवर प्ले. डीजे रोहित यांचा विचार केला तरी पण आपल्याला 3 वाजल्यापासून एक मेहनत दिसते. त्यांचे सुद्धा या स्पर्धेसाठी खूप योगदान आहे. आणि चेंडू ट्रॅव्हल करतोय, चेंडू गेलाय पिवळा पडद्याचा लागलाय डायरेक्ट कमांड डीजे. चला अजून टाइम आहे डान्सला. पुन्हा एकदा उलटा चेंडू फिरकावून देण्याचा प्रयत्न आणि चुकी कळले, चेंडू गेला सीमारेषा पार. थँक्यू डीजे. चला तेजस जगताप जी, तेजस जगताप जी चला तेच तेजस जगतापजी तुम्हाला तेच विचारत होते, त्यासाठी 2दा आवाज दिला. आणि आता पुन्हा एकदा विक्की नंतर जो खेळाडू आहे 1000 रुपयाचा मान खेळतोय. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा होता तो खेळाडू, तो जो संकेत आता ठरतोय लगातार 3 चौकासाठी आदित्य राऊत साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचा मानकरी. चला 1000 रुपये मॅच मधून काय मिळेल का नको, पण खिसा मात्र गरम झालाय. आदित्य राऊत यांच्याकडून आलेले आहेत 1000 रुपये. पुन्हा एकदा फिरकावून देण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. एकेरी धावाने संतुष्ट राहावं लागणार. धावसंख्येचा विचार केला 4 चेंडू आणि 20 धावा. 1000 रुपयाचा मान करीडर आदित्य राऊत साहेब यांच्याकडून. आजच्या दिवसभरात कोणत्याही खेळाडूने 3 चौकार मारले 1000 रुपये. हलक्या हाताने खेळून काढला फटका, खेळाडू कक्षाकडे चेंडू ट्रॅव्हल करताना 5 चेंडू 21 रन ऑन बोर्ड, 21 धावा. बिरकावून देण्याचा प्रयत्न, स्वीपचा प्रयत्न होता. काय दगड मध्ये सुद्धा आपण जल्लोष बघू शकता. आणि ओम साईराम वंशिला या संघाचा पॉवर षटक ठरले महागड. धावसंख्येचा विचार केला तर 22. ऐक्या एक ब्रेक संगीत. चला 22 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मारो विचार केला तर अंकित. आणि पुन्हा एकदा नोचा इशारा पंच राजेश जगतापजी यांच्या हस्ते आपल्याला नोचा इशारा दिसतोय. आणि स्वराज्य प्रीमियर लीग आहे सुपर हिट. पुढील येणारा चेंडू असणार आहे स्वामी समर्थ या संघासाठी फ्री हिट. मी बोलण्याच्या आधीच डगआउट मध्ये सर्वजण हात वरती करून दाखवत आहेत. चला धावसंख्येचा विचार केला तर 24. वंशिले ओम साईराम वंशिले या संघासाठी कुठेतरी महागड षटक होतं. त्याच्यानंतर सुरुवात सुद्धा महागडा 2 धावा. आणि पुन्हा एकदा तेच नो आलाय म्हणजे इट इज ऑन आहे, ती म्हणजे फ्री हिट.
पुन्हा एकदा सेम प्रकरण मैदानाच्या आतमध्ये चेंडू गेलाय सीमारेषा पार. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. चौका आहे की टॅप आहे? टॅप आहे की चौका? हा चौका. पंच नो आहे का? नो. चला एकच आहे नाही, एकच आहे, एकच. त्या दिवशी एकच दिलेला, एकच आहे, एकच. फक्त नोचा एकच रन आहे. त्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी असं सेम झालेलं तेव्हा एकच रन दिलेली. सहकार्य करायचं त्या दिवशी एकच दिलेला. नियमानुसार असतील या 2 धावा, पण आपण दुसऱ्या दिवशी एकच दिलं तर आता पण एकच. धावसंख्या झाली ती 30 धावा. 31 झाल्या, 31. आता 33 धावा. डीबीएनचा सॉफ्टवेअर अख्ख्या पालघर जिल्ह्यात गाजलेला, त्यांच्याकडून चुकी होणारच नाही. मोठा बडगा चेंडू गेला षटकाराला आणि आता तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय तो संकेत. डीजेला संधी. धावसंख्येचा विचार केला जातो. धावसंख्या जाऊन बदले 33 रन ऑन बोर्ड. 4 चेंडू आणि 33 धावा. रनआउटचा का? सॉफ्ट सिग्नल पंच. चला सॉफ्ट सिग्नल आउट आहे. वेट आम्ही चेक करून सांगतो तुम्हाला. धावसंख्येचा विचार केला तर 5 धावा झाल्या. आता या एका चेंडूवरती निर्भर असेल किती धावा पूर्ण होतील. चला थोडा आपले पंच थोडेसे मध्ये होते तर सॉफ्ट सिग्नल नुसार OUT आउट. आउट आहे, आउट आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आता जितेश परब साहेब येताना दिसत आहेत. 4 5 बॉल
5 बॉल झाले आता, 5वा बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट असता. तिसऱ्या षटकाची समाप्ती. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या झालेली आहे ती ओव्हर 35 रन ऑन बोर्ड. 35 तीन चेंडू 33 होते. चौथ्या चेंडू रन आउट आणि आता 2 धावा आल्या. ओके, पस्तीस. धावतीची संधी. 36 धावा झाल्यात. 36 रन ऑन बोर्ड. जितेश परब आपल्याला स्ट्राईक एंड वरती बघू शकतात. फुलटा चेंडू नाही, एक टप्पा होता, सॉरी. आणि धावतीची संधी. सुंदर 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 क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. जितेश परब आल्या पायरी तंबूच्या दिशेने जाताना दिसतात आपल्याला. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाले स्टॉप. आणि आता 36 ऐक्य एक संगीत. कवर चाललास ये मावरा घे ये ताजा ताजा बर्फांचा नाही. चला 36. घाई करायची आहे थोडी. जी पेनल्टी त्यांना लागणार आहे ना ती तुम्हालाच फिरू शकते. मिनिटं बाकी आहेत, फक्त 2 मिनिटं बाकी आहेत. म्हणून बघा 2 मिनिटं 4 चेंडू. जर का 4 चेंडू नाही झाले त्यांच्या चुकीमुळे तर त्यांना पेनल्टी लागू शकते. सुंदर गोलंदाजी, सुंदर सुंदर. चला बॅट लागलेली होती. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली 37. मैदानाच्या आतमध्ये आल्यात जयवंती, एक अनुभवी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. बॅटची एज एकेरी धाव्याने संतुष्ट. धावसंख्या झाले 38. 4 चेंडू 4च बॉल 4 चेंडू 38 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि चुकी. पुन्हा एकदा धावची संधी. संधीचा पुरेपूर फायदा. सावकाश एलईडी स्टंप आहेत. एक स्टंप तब्बल 10,000 म्हणून थोडं सावकाश. चला विरार क्रिकेट असोसिएशनचे धावसंख्या 39. शिवान स्पोर्ट्स मधून आपण बघू शकता स्टंप एलईडी स्टंप आहेत. आणि डिव्हियन लावूनचे जे टी शर्ट आहेत ते सुद्धा शिवान स्पोर्ट यांच्या हस्ते स्पॉन्सर केलेत. त्यांचं सुद्धा मनापासून आभार असेल. आणि स्वराज्य प्रीमियर लीग विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम त्यातले 3 दिवस यशस्वीरित्या पार पडले. आजचा 4था दिवस शनिवारचा. स्वराज्य प्रीमियर लीग वर्ष 3रे या स्पर्धेसाठी ज्यांनी टी शर्ट स्पॉन्सर केले श्री दिनेश पाल्लेजी यांचं सुद्धा मनापासून आभार असेल. या स्पर्धेसाठी त्यांनी सुद्धा खूप सहकार्य केले. आणि शेवटचा चेंडू तेजस जगतापजी. माहिती आहे धावसंख्या झालेली आहे त्याच्यानुसारच खेळी झाली. पहिल्या इनिंगची समाप्ती. धावसंख्या झाले 4040 आणि 41 धावांचे टार्गेट असणार आहे. ओम साईराम 111 या संघाला. घेऊया एक ब्रेक, ऐक एक संगीत. मॅचचं टॉस तुलिंजगाव आणि खुश 11 दोन्ही कर्णधार टॉस का बॉसच्या जवळ यायचंय. जे पिवळ्या पडद्याच्या आत बसले ते कृपया करून बाहेर जावा.
पिवल्या पडद्याच्या आत जे बसलेत कृपया करून बाहेर जावे विनंती आहे. जो नीले पर्दे पीले पर्दे के अंदर जो बेटे कृपया करके बाहर जाइए. चला सामन्याला सुरुवात. चला गोलंदाजी करताना कोणी बाहेरून प्रेक्षक वर्ग डगआउट मधून कोणी आवाज नको करा. बॉल टाकताना फक्त. चला 2 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. कुश 11 तुलिंसगाव कर्णधार. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. फॅन बेस बघू शकता आपण. चला एक ब्रेक मध्ये एक सुंदर डान्स सुद्धा दिसणार आहे. चला एक नाणेफेकीचा सुद्धा नियम असतो. जो खेळाडू नाणेफेक करायला येतो ना तो खेळाडू कंपल्सरी खेळताना दिसला पाहिजे. सो हा नियम माहिती नसेल तर या नियमाची पडताळणी जरी सुद्धा उपस्थित 6 संघांनी घेऊन घ्यायची आहे. आणि जर का तो खेळाडू खेळला नाही तर पेनल्टी वगैरे काय नसते. डायरेक्ट तुमच्या समोर जो संघ असतो तो विजयी घोषित केला जातो. धावचीची संधी. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न पण एके धावेने संतुष्ट व्हावं लागेल ओम साईराम 111 या संघाला. चला ओम साईराम 111चा विचार केला तर पहिला सामना विजयपद घेऊन आलाय. बघू शकता बंटी जो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतो तो स्ट्राईक एंड वरती आहे. कुश 11 नाणेफेक जिंकले. निर्णय त्याला एक मोठी स्पर्धा असते जेव्हा तुम्ही तिकडे नाणेफेक करायला यायचं ते आपल्या संघाकडून स्ट्रॅटेजी करूनच यायचा. ही नाणेफेक जिंकली तर काय प्रथम निर्णय असेल. माईकवरून संघाचं नाव घेऊन निर्णय विचारायला लावू नका. युट्यूबच्या माध्यमातून विचार करता 170 प्रेक्षक वर्ग हा मॅच बघतात आहे. क्षेत्ररक्षण बेस्ट ऑफ लक. ऑल द बेस्ट तुमच्या मॅच साठी. क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. बेस्ट ऑफ लक शैला टीम साठी. कमबॅक करावं लागेल. मोठा वर्ग खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण होते स्वामी समर्थ या संघासाठी. चला पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 7 धावा. 18-34 ओम साईराम 111 या संघाला जिंकण्यासाठी पाहिजे असतील त्या बरोबरीने 18-34 डिफेन्स करावा लागतील स्वामी समर्थ या संघाला. घेतला ब्रेक. ऐक्या संगीत. कमांड डीजे. चला पावर प्ले पावर प्ले पावर प्ले पावर प्ले.
षटक घेऊन आलाय तो सागर. हे हाणामारीच्या षटक, या हाणामारीच्या षटकांमध्ये किती धावा मारू शकतो ओम साईराम 111 या संघ. का मागच्या सामन्यामध्ये विचार केला तर स्वामी समर्थ या संघाने पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप धावा रोखला होता. चला 15 मिनिटाचा अवधी असतो 4 षटकांसाठी. जर का त्या 15 मिनिट कंप्लीट झाली तर पेनल्टी लागू शकते 2 रनची. सो थोडी घाई करायची आहे. मोठा फटका केल्याचा प्रयत्न, इंटू द ग्राफ, चेंडू दाखवलाय, सुंदर क्षेत्ररक्षण होते. पूर्णपणे स्वतःला झोकून देताना दिसत क्षेत्ररक्षक. काय क्षेत्ररक्षण देताना दिसते. एक सुंदर डाय मैदानाच्या आतमध्ये दिसते. युट्यूब डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आपण बघू शकतो हे प्ले. चला नारंगीचा प्रेक्षक वर्ग वाढलेला आहे. निहाल कमेंट येतात डाय साठी युट्यूबच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मोठा फटका मारला जोरदार आणि चुकी घडली. चुकीचं रूपांतर, चेंडू पास झाला. सी मारेशा पार. कम ऑन डीजे. चला धावसंख्येचा विचार झाला तर धावसंख्या धावून बदलेले 12 धावा, 2 चेंडू, 12 धावा. पंचांकडे वाईटची दाद मागितली, दाद स्वीकारली. पंच ओमकार पाटील आपला हात खोलताना धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावून बदलेली आहे ती 13. चला ओम साईराम 111 संघ का स्वामी समर्थ संघ. बघा वेळेचं बंधन आहे आज. अगोदरच थोडे सामने लेट सुरू झाले तर थोडी घाई करायची. आपण स्वराज्य विरार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत स्वराज्य प्रीमियर लीग 5 दिवस क्रिकेटचा महासंग्राम आहे. प्रथमतः अशी कोणती स्पर्धा जिकडे 30 संघ खेळताना दिसत आहेत आपल्याला. या स्पर्धेचा विचार केला तर काय क्षेत्ररक्षण आहे मैदानाच्या आतमध्ये. तेजस जगतापजी त्यांनी सुद्धा एक ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे. ग्राउंडचा लेखाजोखा माहिती आहे, त्याच प्रकारे क्षेत्ररक्षक करतायत तेजस जगतापजी. एज इज जस्ट अ नंबर ऑफ द क्रिकेट असं दाखवून देताना तेजस जगतापजी. तेजस जगतापजी काय क्षेत्ररक्षण करे. एक डाय सुद्धा मारली. टॅपचा सहारा आणि निहालने चेंडू सोडला. पंच डिक्लेअरचा इशारा करताना या स्वराज्य प्रीमियर लीगचा विचार केला तर पहिल्या दिवशी या स्पर्धेमध्ये विचार केला तर पहिल्या दिवशी ओम साईराम मनवेलपाडा आणि वरदविनायक संघ हा क्वालिफाय झाला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दत्तगुरु संतनगर आणि स्वरूप 11 संघ क्वालिफाय झाला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी MCC आणि नेमा बॉईज हे 2 संघ. आतापर्यंत टॉप 10 मध्ये टॉप 6 संघ पोहोचलेले आहेत आणि आजचा 4था दिवस. आज कोण जाणार आहे टॉप 10 मध्ये. 5 चेंडू आणि 16. चला वेळेचं बंधन आहे. प्रत्येक चेंडूवर तुम्ही प्लीज बॉल मीटिंग करू नका. टीम मीटिंग नाही ते कसं चेंडू हातात येतात चेंडूवरती मीटिंग करता आणि चेंडू गेला सीमा रेषा पार. दुसऱ्या षटकाची समाप्ती चौकार आणि 20 धावा. कॅल्क्युलेशन चुकलं. 12-21 पाहिजे असतील. 20 धावा झालाय.
21-12, 12-21, 2-1 आणि 1-2 ची मॅच झालेली आहे. चला सनी आणि बंटीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. कमबॅक करून देतील का का स्वामी समर्थ 11. आणि काय गोलंदाजी, 8 टप्प्याचा चेंडू हाताळला तो पण एक हलक्या जलद गतीने. चला एक सूचना आहे प्रेक्षक वर्ग, सूचनेकडे लक्ष द्यायचे. जर का कोणाला गाडीची चावी सापडली असेल तर समालोचन कक्षाकडे येऊन जमा करायची आहे. चला कोणाला जर का गाडीची चावी सापडली असेल तर समालोचन कक्षाकडे जमा करायचे. धन्यवाद. 21 धावा झालेल्या आहेत. गोलंदाजी मारवती प्रवीण. मोठा वर्ग करण्याचा प्रयत्न आणि सुंदर क्षेत्ररक्षण. निहाल पूर्णपणे स्वतःला झोकून देताना काय क्षेत्ररक्षण, जसं क्षेत्ररक्षण चला काय गाणं वाजवलं कसं करणार गेम बघा साहेब. आता गेम केला ना त्या निहालनी, जसा चेंडू कडक केला तसा थ्रो केला. त्याला माहिती आहे नारंगीत जायचं आहे, विरारवरून पहिल्या डब्यात बसलेला तर रिक्षा पकडायला धावायचं होतं, नाही तर रिक्षा भरते. धावसंख्या झाले 21. जिंकण्यासाठी धावा पाहिजे असतील 10 आणि 20. पुन्हा एकदा मोठा बळ चेंडू गेला इंटू द ग्रॅब. सी मारे शापार कमांड डीजे. चला चला उत्साही ढगाड मध्ये प्रेक्षक वर्ग बोलता बोलता जर का ग्राउंडच्या आतमध्ये आलात ना तर 2 रनची पेनल्टी मारते. तर उत्साहावर थोडा कंट्रोल करायचा आहे. चला 9-16 ची मॅच आहे. मॅच सामना रंगलाय. या एका चौकाराने सामना फिरणार आहे का अजून येणार आहे चौकार. पुन्हा एकदा मोठा फटका केला प्रयत्न ऑफच्या दिशेने. चला घाई करायची आहे थोडी. पुन्हा एकदा डावकराचा फलंदाज काय क्षेत्ररक्षण रचनात्मक चेंडूने मध्येच उताळ घेतलेली पण आता कुठेतरी तेजस जगतापजी यांचा विचार केल्यानंतर एक सुंदर खेळ. डोंट वेट फॉर द परफेक्ट मुवमेंट, टेक द मुवमेंट अँड मेक इट द परफेक्ट असं क्षेत्ररक्षण तेजस जगतापजी यांच्या हस्ते आपल्याला दिसतंय. 7-14चं समीकरण 7-14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगलंय. कोण हा सामना जिंकणार? ओम साईराम 111 का स्वामी समर्थ 11. चला चला टाइम वेळेचं बंधन आहे. चला चला जरा आमच्या NCC जे चे खेळाडू त्यांना जरा पिशवी मध्ये आली. चला चला घाई करायची आहे. सर्व प्रेक्षक वर्ग हा सामना खुर्चीतून उठून बघतोय. एवढा हा सामना उठलाय. 7-14चं समीकरण झाले. स्टेटच्या दिशेने बिरकावण्याचा प्रयत्न सॉरी कव्हरच्या दिशेने होता आणि काय गळे निर्धाव एकेरी धावेने संतुष्ट. हॅलो चला माननीय श्री दिनेश पाल्लेजी वावटेवाडी सामाजिक सेवा संस्थेचे संस्थापक यांना मी विनंती केली त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचे आणि त्यांच्यासोबत सहकारी असलेले नाईकजी यांना सुद्धा मी विनंती करत त्यांनी व्यासपीठावर येऊन स्थानबद्ध व्हायचे. या स्पर्धेसाठी त्यांनी सहकार्य केले. त्यांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचे टी-शर्ट आलेले आहेत. त्यांचं मनापासून
मनापासून हार्दिक स्वागत आहे स्वराज्य प्रीमियर लीग मध्ये. आगतम स्वागतम सुस्वागतम. भिरकावून देण्याचा प्रयत्न, चेंडू कलेक्ट करणे आधीच थ्रो करण्याचा प्रयत्न होता. आता मॅच फिरलो, गोलंदाजी मारो विचार केला तर एलेक्स आलेला आहे आणि धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 29. 5-12ची मॅच आहे. डावखुरा आता फलंदाज कशिश आणि सनीची जोडी. 5-12 स्वामी समर्थ 11 का ओम साईराम 111 संघ. मोठा वर्ग केला तर ऑफच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय. सीमा रे शपाळ कमांड डीजे. थँक्यू डीजे. चला 4-8 ची मॅच झालेली आहे. सामना रंगणार आहे. 4-8 ची मॅच कुठे होते आणि कुठे आणून ठेवली. लेफ्टच्या विरकावून देण्याचा प्रयत्न आणि चुकी घडले. चेंडू गेलाय सीमा रेषा पार कमांड डीजे. आवड मला ज्याची मी त्याला चला आवड मला ज्याची मी त्यालाच आणलाय आणि असा मैदानाच्या आतमध्ये कशिश आलाय. 3-4 ची मॅच आहे. ओम साईराम 111 संघाकडून कशिश काय खेळ करते. लगातार 2 चौकार. 3-4 ची मॅच आणि आता वाईड. प्रेशर 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 बघा. प्रेशर असतो ना तो गोलंदाजी हँड वरती होता. तो प्रेशर दिसला आता अतिरिक्त धाव. प्रेशर त्याला मोटिवेट करायचं. प्रेशर मधून थोडं रिलीज करायचंय. गोलंदाजाला मोटिवेट करायचंय. फलंदाज तर मोटिवेशन घेऊनच आलाय. पुन्हा एकदा भिरकावून देण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमा रेषा बाहेर. रहा कठीण हो मेरी, संकल्प मजबूत हो मेरा, नजर कमजोर आहे नजरिया मजबूत हो मेरा. एक सुंदर लगातार 3 चेंडूवरती 3 चौकार मारून सामन्याचा विजय करून देतोय कशिश. चला चला आदित्य पाल्लेजी, आदित्य राऊत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला ज्यांनी जे आता लगातार 3 चौकार मारले ना तो एक खेळाडू मोठा खेळाडू होता. लेदर विश्वास त्याचं नाव आहे. कशिश असा खेळाडू आहे. टर्फ मध्ये विश्वास सुद्धा त्याचं नाव आहे. का नाव आहे असं त्यांनी बॉक्स क्रिकेट वरती खेळताना दाखवलं. कॉंग्रॅच्युलेशन ओम साईराम 111 आदित्य रावजी यांच्याकडून तो सुद्धा 1000 रुपयाचा मानकरी ठरणार आहे. लगातार 3 चौकार मारले. कॉंग्रॅच्युलेशन ओम साईराम 111 अँड गुड बॅटिंग परफॉर्मन्स. 1 अँड ओनली 1 कशिश. चला